सर्व दुःख क्लेश पापपणाश्रम असा शुभाशीर्वाद सदैव तुझा पृष्ठभागी आहे. पण तसं तर झालंय खरं. पण बाबा नित्य नियमाने मी तुमच्यापर्यंत येते, तुमच्या चरणाची सेवाही करते. त्रिकाल सत्य आहे. तुमचा मंगलमय आशीर्वाद प्राप्त करून घेते. पण मी तसंच म्हणाले, आज भाग्याचा दिवस पण तो कोणत्या रूपात असली तर तुमच्या प्रेमाने आज देवाची नारायणाची सेवा करण्याचं भाग्य आमच्या आजच्या सारखा दिवस नाही. म्हणजे बाबा अहो तुम्ही चरण पाहिल्यानंतर काय होतंय? आम्हाला भाग्य उजविणारा सरकार, भाग्य उजविणारा सरकार, भाग्य वा 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 मनाच्या ठिकाणी समाधान वाटलं. खरंच बाबा आमच्याही मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झालाय. आज सेवा करण्याचं भाग्य आम्हालाच तुमचा आशीर्वाद चिंता नसावी. आज तुझ्या प्रसन्न आहे. मान म्हणतोय काय हवाय ते मान. बाबा तुमच्या मुखातून पडणारे शब्द कोणते असतील तर बाळ असले तू हवा ते मान तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. याचं कारण काय असेल? आजपर्यंत तुझ्यावर जे संस्कार केले ते संस्कार वाईटात केले नाही याची प्रचिती आम्हाला आली आहे. म्हणून हा तुझा बाबा तुझ्यावर प्रसन्न आहे. बाबा तुम्ही जरी माझ्यावर प्रसन्न असलात ना तरी बाबा अहो तुमचा आशीर्वादच मला पाठीशी असले. मला आपल्या कोणत्या गोष्टीची असं हर्षदे काय झालं? वेळी का खुळी तू काय झालं तरी काय? राजकारता एवढा प्रसन्न झालाय आणि तू इच्छा प्रकट का नाही करत आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज बाबांनी सांगितलं इच्छा पूर्ण केली नाही पण सर्व काही माझ्याजवळ आहे. हो मला सांग काय इकडे काय आहे ग? काय आहे इकडे? बोलण्याचं या राज्यात हे खरं जाऊन एवढं त्यांच्या पलीकडे तू काय बघितलंय? अगं या नारदाची पावलं इथं कुठून पडली माहित आहे? कुठून? निज घड्याच्या पायथ्यापासून काय ते सौंदर्य
जणू काही भूलुकीचा नंदनवन. या ठिकाणी अवतरला असं म्हटलं तरी वाया जाणार नाही. या तुमच्या बगीच्यात एकाच रंगाचे अनेक मोर दिसतील. तिकडे गेली अनेक रंगाचे विविध मोर दिसतील. मगर काय ते सौंदर्य. तिथं जर का तू गेली त्या मनाचा विरंगुळा निश्चितच होईल. कुठं जावं लागेल त्यासाठी? काय कुठं जावं लागेल? मी आहे ना, मी मार्ग दाखवतो. तो पहा, त्या ठिकाणी तो नंदनवन आहे. तिकडे जर का तू गेली तुझ्या मनाचा विरंगुळा निश्चितच होईल. म्हणजे आमच्या राज्याच्या बाहेर असणारे नंदनवन. इथपर्यंत तुझा तुला वेगवेगळ्या नवीन पाहायला मिळेल. त्या देवाच्या दारांमध्ये वेळ नकोय. मग शिक्षा कर. मला इच्छा पूर्ण केली आणि सहज होऊन गेले. सर्व काही माझ्याजवळ आहे. गजानन तुझं तुझ्या चरणांचे लोटांगण घेतलं बाबा. हा माझी एक इच्छा आहे. इच्छा आहे. आणि छोटीशी नाही. आमच्या राज्याच्या बाहेर असणारे नंदनवन तिथपर्यंत मला जायचं आणि तिथे जाण्याची शोभा पाहणे करता मला. म्हणजे बाळा बोलता बोलून गेलेस. मी तुझ्या प्रसन्न झालो आणि तुला सांगितलं बाळ माग काय हवं असेल तर माग हा बाप तुझ्या प्रसन्न आहे. बाळ तुला सांग प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे किती नाटक हे तर सत्य आहे. हा पहिला भाग म्हणजे बालपण, दुसरा अंग म्हणजे तरुणपण, तिसरा अंग म्हणजे म्हातारपण. तुझ्या जीवनातील पहिला अंक कधीच संपला. दुसऱ्या अंगात तू प्रवेश केला. बरोबर आहे. अरण्याच्या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं संकट कधी ओढवेल मला सांगता येणार नाही. बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. बाळ तिथे अनेक संकट निर्माण होती पण बाबा तुम्ही विसरत असा. मी कन्या कोणाची असेल तर बाबा तुमची नाही. तुम्ही जेवढे प्रयत्न करायचे ते तुम्ही सुरू घेतले आणि कोणतंही संकट जर आलं असेल ना तर नक्कीच मी तुला मदत केली. हाच आत्मविश्वास मला तुझ्याकडून हवा होता. लंगडा शब्द मी का वापरला कारण तुझ्या मनाची तयारी मला पाहायची होती. मनाच्या ठिकाणी समाधान म्हटलं. तुमची इच्छा असेल ना मी लाखांचा पोशिंदा म्हणून वावरतोय. लाख प्रजांची इच्छा पण बाळ चालतेच खरी पण एक अट तुझ्या समोर ठेवतोय. बाबा जायला सांगताय आणि अट ठेवताय. अशी अट तरी कोणती अट कोणती असेल तर सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुझी पावलं या राज दरबाराच्या ठिकाणी पडली पाहिजे. बाबा हीच नाही असेल बा तू जा पण सूर्यास्त व्हायच्या अगोदर इथपर्यंत बाबा तुमची इच्छा आणि लवकरात लवकर तुमच्या